नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज एक नवीन टर्म घेऊन मी तुमच्यासमोर हजर झालेली आहे। सध्या हा ट्रेंडिंग टॉपिक आहे फोमो। याबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे नेमकं काय, तर काय असतं याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे। चला, सध्या आपला सोशल मीडियावरचा वावर खूपच वाढलेला आहे। दुपारभर आपण एकटेपणा घालवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावरती वावरत असतो। मग त्यामध्ये फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, मग तिथे आपण पाहतो की वेगवेगळ्या पोस्ट आहेत। प्रत्येक जण स्वतःला परफेक्ट दाखवण्याचा तिथे प्रयत्न करत असतो। अगदी स्वतःचे आनंदी उत्साही फोटोज, कुठे कोणत्या डेस्टिनेशनला गेले तिथे काढलेले फोटोज, वेगवेगळ्या मोठमोठ्या समारंभामध्ये स्वतः अगदी खूप नटून थटून सजून भरपूर दागिने घेतलेले फोटोज, किंवा आपल्या घरी काही नवीन वस्तू खरेदी केली, मोठी गाडी घेतली त्याचे फोटोज, अशा प्रकारे तिथे फोटोजचा खूप भडीमार असतो। आणि ते सर्व दिवसभर पाहून आपल्याला असं वाटायला लागतं की अरे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी घडत आहे। प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहेत, खूप यशस्वी आहेत, खूप पैसा कमवत आहेत, आणि त्या तुलनेत आपण मात्र काहीच करत नाही आहेत। आपण काय करतो तर दिवसभर दुपारी कॉटवरती लोळत पडलो आणि मोबाईल हातात घेऊन या लोकांचे फोटो पाहतो, आणि अशा प्रकारचा न्यूनगंडपणामध्ये येऊन एक प्रकारची अँझायटी वाढते, डिप्रेशन वाढायला लागतं, आणि यालाच म्हणतात फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट। ते लोक जे काय करत आहेत ती मजा किंवा तो अनुभव आपण कुठेतरी मिस करतोय का? आपण तो अनुभव घेऊ शकत नाहीत का? अशा प्रकारचं कुठेतरी एक खंत मनामध्ये वाटायला लागते, आणि त्यातूनच या विकाराला सुरुवात होते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फोमोबद्दल आपण जागरूक झालं पाहिजे। म्हणजे सोशल मीडियावरती जे काय दाखवत आहेत ते फक्त लोकांच्या आयुष्यात घडणार 0.1% ही घटना असते। प्रत्येकाने आपापल्या आयुष्यातील सांगितलेलं असतं, पण ते एकामागे एक आपल्याला दिसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे, सगळ्या लोकांच्या आयुष्यात सगळीकडे खूप आनंद आहे। असं नसतं। प्रत्येकाच्या आयुष्यातली ती एक घटना त्यांनी हायलाईट करून खूप मोठी करून दाखवलेली असते, आणि त्यावरती विसंबून आपण स्वतःवरती चरफडणं याला काही अर्थ नाही आहे। त्यामुळेच सोशल मीडियाचा आपण कमीत कमी वापर केला पाहिजे, किंवा सजगता ठेवली पाहिजे। समजून घेतलं पाहिजे की जे आपण दिसत आहे ते सगळंच काही वास्तवदर्शी नाही आहे, त्यामागे बरंच काही घडलेलं असतं, खूप दिवसांची मेहनत असते, खूप कष्ट असतात। इतक्या इझिली कोणालाही कोणती गोष्ट सहज साध्य झालेली नसते, जेवढी आपल्याला एकामागे एक आपण पिक्चर्स पाहताना आपल्याला फोटोज दिसतात सोशल मीडियावरती, त्या हजारो करोडो लोकांपैकी एकेकाच्या असतात। त्यामुळे ते म्हणजे सगळं जग नाही आहे। ही गोष्ट सगळ्यात आधी जर आपण समजून घेतली तर आपल्याला या फिअर ऑफ मिसिंग आउट यामधून बाहेर पडण्यास खूप मदत मिळेल। तसं तर ही वरवर पाहता एक सहज भावना आहे। अगदी कोणाबद्दल काही वाटल्यानंतर मनात थोडीशी खंत वाटणं स्वाभाविक आहे। 80% ह्या गोष्टीला फार इश्यू करण्याची गरज नाही आहे, पण हे जर वारंवार घडत असेल, सतत जर होत असेल, आपल्या मनामध्ये आपल्याबद्दलचं जर न्यून भावना वाढत असेल, तर मात्र या गोष्टीचा विचार करण्याची गरज आलेली आहे। आता उदाहरणच द्यायचं झालं तर आता विद्यार्थी दशेत असताना, किंवा आपल्याला काहीतरी खूप महत्त्वाचं काम आहे, ऑफिसचं काम आहे, किंवा काही एक्झाम आहे आणि त्यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत। आपण एका रूममध्ये बसलेलो आहोत आणि खूप मन लावून अभ्यास चालू आहे, पण अशा वेळी आपल्या घरातील इतर सदस्य हॉलमध्ये खूप एन्जॉय करत आहेत, पार्टी करत आहेत, हास्यविनोद चालू आहे, तर अशा वेळी आपल्याला काय वाटतं? काहीतरी त्यांचं जे काय चालू आहे फन एन्जॉयमेंट, त्यामध्ये आपण सहभागी होता येत नाही आहे, म्हणून आपण अस्वस्थ होतो आणि आपला अभ्यासामध्ये मन लागत नाही, तर यालाच म्हणतात फोमो। अजून एक उदाहरण तुम्हाला पटेल असं सांगते। आता संध्याकाळी आपल्या एका मैत्रिणीकडे भिशी पार्टी आहे, सगळेजणी नटून थटून येणार आहेत, खूप काहीतरी थीम ठेवलेली आहे, खूप एन्जॉय करणार आहेत, आणि त्याच वेळी तुम्हाला तुमच्या घरी कोणी पाहुणे आले, किंवा काही कारणामुळे तुम्हाला जाता येणार नाही आहे, तर आता तुम्हाला कळलं ना एक्झॅक्टली मी काय म्हणते ते? तर याच पद्धतीची भावना मग आपल्याला काय वाटतं की खूप चिडचिड होते, आज मी जाऊ शकत नाही, हे काय बाबा, हे घरातली कामं संपतच नाहीत, मीच कशी अडकून पडते, त्या सगळ्या भेटलेल्या आहेत, सगळ्यांना मोकळी मिळते, मला मात्र कधीच सुटका नसते। अशा प्रकारचं स्वतःवरती चरफडणं होतं, मनातल्या मनात राग,
आपण रागराग करायला लागतो आणि याचा कुठेतरी परिणाम आपल्या इतरांसोबतच्या वागण्यावर सुद्धा होतो. म्हणजे आपण जेव्हा आपला त्रागा वाढतो, आपली चिडचिड वाढते, तेव्हा आपण सासूबद्दल पण काहीतरी बोलतो किंवा आपण मुलांवरती राग काढतो, नवऱ्यावरती राग काढतो, म्हणजेच एकूण आपल्या नातेसंबंधावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. तर अशा या फोमोला कंट्रोल कसं करायचं, त्याच्यापासून सुटका कशी मिळवायची, तर त्यासाठी मी एक 2-3 पॉईंट्स आज तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाचे असे हे 3 पॉईंट्स आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे की आपल्या जीवनामध्ये आपण कुठे काही कमी पडत आहोत का, तर त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. म्हणजे आपण जर सॅटिस्फाईड असू, आपण जर आनंदी असू, तर दुसऱ्याचा आनंद पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये असूया येणार नाही. त्यासाठी आपण सतत कार्यरत राहिलं पाहिजे, काहीतरी करत राहिलं पाहिजे. जेव्हा आपल्याला रिकामपण येतं तेव्हा अशा प्रकारचे विकार जास्ती डोकंवर काढायला लागतात आणि त्यामुळे आपण आपल्या आवडीवरती आपल्या जो काय आपला छंद आहे, पेंटिंग असेल, गार्डनिंग असेल, कुकिंग असेल किंवा स्पीकिंग असेल, रायटिंग असेल, जे काय तुम्ही कोणी छान कविता करतात, कोणी खूप सुंदर मेहंदी काढतात, रांगोळ्या काढतात, जी काय तुमच्यामध्ये कला आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करायचा आहे, त्याच्यासाठी वेळ द्यायचा आहे. आणि जेव्हा आपण आपल्या या कलेमध्ये गुंतून घेऊ मनाला, तेव्हा आपण खूप आनंदी मनाला आपल्या ठेवू शकतो, आपण फ्रेश फील करू शकतो आणि यातूनच आपल्याला आपल्यातील निगेटिव्हिटी कमी करता येते. आणि त्यामुळे लोक काय करत आहेत, ते फार शहाणे आहेत का, ते कसे यशस्वी आहेत, अशा प्रकारची जळफळाटीची भावना आपल्या मनामध्ये येणार नाही. तर हा झाला पहिला मुद्दा, म्हणजेच आपण खूप कार्यरत राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपलं जे रुटीन आहे सकाळपासूनचं ते आपण दररोज मेंटेन केलं पाहिजे. काय होतं ना की सध्या काही काम नाही आहे आणि काही घ्यायची वेळ नाही आहे, आता मुलं मोठी झालेले, जिकडे तिकडे गेलेले आहेत, मग आपण कधी पण उठू, कधी पण काही करू. तर अशा प्रकारचं जर आपलं रुटीन असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला आपलं जीवन सगळं अस्तव्यस्त होऊन जातो, कशाला काही टायमिंगच राहत नाही आणि मग दिवसभर काम तर संपत नाही, बाई तर बसत नाही, अशा प्रकारची ही स्थिती आपली होऊन जाते. त्यामुळे आपण रुटीन ठेवायचं आहे. जसं आपण पूर्वी मुलं लहान असताना जेव्हा घाई गडबडीचे दिवस होते त्यावेळी जसं आपलं घरातलं वातावरण असतं तशाच पद्धतीची शिस्त, तशाच पद्धतीचं कामाचं आपलं नियोजन आपण केलं पाहिजे. रोजच्या आपल्या जे काय आपले सकाळपासूनची कामं आहेत ती वेळच्या वेळी झाली पाहिजेत. वेळच्या वेळी उठणं, जे काय आहेत स्वयंपाक, जेवण आणि त्यानंतरचा म्हणजे आपल्याला आपल्या छंदासाठी वेळ मिळत नाही आपण म्हणत असतो, पण आपण जर ही कामं पटापट आटपली तर आपल्याला आपल्या आवडीसाठी आपण नक्कीच वेळ काढू शकतो आणि त्यामुळे रुटीन मेंटेन करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरा पॉईंट आहे की मेडिटेशन एक्झरसाइज. ह्या मी प्रत्येक व्हिडिओमधून ह्या गोष्टी तुम्हाला सांगत असते. जर आपलं मन फ्रेश असेल, जर आपलं शरीर आपल्याला साथ देत असेल तर आपण खूप आनंदी राहू शकतो आणि अर्थातच या आनंदातूनच आपण खूप पॉझिटिव्हिटी आपल्यात आणि आपल्यासोबत इतरांच्या जीवनातसुद्धा आपण निर्माण करू शकत असतो. तर आणि एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला आज मी सांगणार आहे की नोट्स काढायच्या, रोजनिशी लिहायची सवय ठेवायची आहे. जे काय आपल्या दिवसभरामध्ये घटना घडल्या त्यांची नोंद आपण कुठेतरी 1-2 वाक्यात, मी म्हणत नाही प्रत्येकजण रायटर नसतो, कारण सध्या तर आपला म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर आपला वही पेनशी संबंधच राहिलेला नाही आहे, पण आपण हाताशी एक छोटी डायरी मेंटेन करायची आहे आपल्या भावनांना. म्हणजे जेव्हा आपण मनातल्या मनात विचार करतो आणि त्यांना दाबून टाकतो तर त्यावेळेस त्यांचा नको त्या ठिकाणी नको त्या पद्धतीने स्फोट होतो आणि आपल्या नातेसंबंधांवरती त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे आपण काय करायचं आहे तर आपल्या मनातील भावना, जे काय आपल्याला वाटलं, काय चांगलं घडलं, काय वाईट घडलं, ते डायरीमध्ये लिहून काढायचं आहे. त्यामुळे काय होतं की आपल्या भावनांचा निचरा होतो. जिथल्या तिथे रोजच्या रोज आपण हे केलं तर उगीचच त्या भावनांचं आपण ओझं आपल्या डोक्यामध्ये घेऊन आपण पुढे जाणार नाही. आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी काय आहेत याच्यावरती आपल्याला फोकस करणं सहज शक्य होतं. ज्या काय चांगल्या आनंदी घटना आपल्या सकाळपासून घडलेल्या आहेत त्याकडे लक्ष द्यायचं, त्यांना अधिक विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न करायचा. छान सुंदर भाषेमध्ये आपल्याला काय फील झालं, कोणाला पण मदत केली, कोणी आपल्याला मदत केली, कोणी भेटलं, काय वाटलं, किंवा काही एखादी पुष्परचना केली आपण त्याबद्दलचा आनंद, किंवा जे काय आपल्याला वाटतं ते चांगल्या भावना आपण निश्चित सविस्तर पद्धतीने लिहायच्या. वाईट भावना फक्त थोडक्यात लिहून मोकळं व्हायचं, त्याच्यावरती फार विस्ताराने विचार करायचं नाही आहे. कारण जितका आपण जास्त विचार करतो
तेवढं जास्ती आपल्या मनात त्याचं रिपिटेशन होतं आणि ते कोरल्या जातं. त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं आणि चांगल्या गोष्टींवरती जास्ती फोकस करायचा. तर अशा पद्धतीने जर आपण आपली डायरी मेंटेन केली, आपल्या चांगल्या गोष्टींना आपण लिहून ठेवत असू, तर हा जो फोमो आहे तो जोमोमध्ये आपल्याला बदलायचा आहे. आता हे जोमो काय सांगते, तर जॉय ऑफ मिसिंग आउट, म्हणजे आपण एकटे आहोत ह्यात सुद्धा आपण आनंदी राहता आलं पाहिजे. ठीक आहे ना, मी एकटी आहे, मला नाही जाता आलं, मग काय फरक पडतो, मी तर खुश आहे, मी माझं जे काय करत आहे त्यामध्ये खूप आनंदी आहे, समाधानी आहे. म्हणजेच फोमोला आपल्याला जोमोमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा जमतंय का? आणि हो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.